नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची कामगार विभागाअंतर्गतची सरळ सेवेची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवरती अर्ज करता येणार आहे. परीक्षा कशी होणार आहे, निवड कशी होणार आहे, पात्रता काय काय असणार आहे, अजून फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटेल. मुंबई महानगरपालिकेची सध्या ही जाहिरात आलेली आहे सरळ सेवेची परमनंट पदांची. तर तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा, गट ड च या ठिकाणी हे पद भरलं जात आहे. टोटल 38 जागा असणार आहेत. तुमच्या कॅटेगरी वाईज देखील जागा तुम्हाला पाहायला भेटतील. या पदासाठी तुम्हाला वेतन 18,000 ते 56,900 असणार आहे. प्लस याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते तुम्हाला असणार आहेत. एकूण 38 जागा आहेत. गट ड या ठिकाणी हे पद असणार आहे. पदाचं नाव या ठिकाणी कामगार असं असणार आहे. बघू शकता, पदाचं नाव कामगार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जागा देखील त्यांनी दिलेल्या आहेत. अनुसूचित जाती, त्यानंतर या ठिकाणी अनुसूचित जमाती, विज भज ब भज क भज ड अशा पद्धतीने सामाजिक आरक्षण देखील इथं आहे. त्यासोबत समांतर आरक्षणात देखील तुम्हाला इथं जागा पाहायला भेटतील. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू ह्या सर्वांसाठी या ठिकाणी वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. तर बघा, आता ह्या पदासाठी जी तुमची पात्रता ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे 10वी उत्तीर्ण, 100 गुणांच्या मराठी विषयासह तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पात्रता, शारीरिक पात्रता जी ठेवण्यात आली बघा, पुरुष उमेदवारांसाठी वजन 50 किलोग्रॅम पाहिजे, उंची 157 सेंटीमीटर पाहिजे. स्त्री उमेदवारांसाठी वजन 45 किलोग्रॅम पाहिजे आणि उंची 150 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. तुमचं वय खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मागास प्रयोगातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आता बघा, या पदासाठी तुमची निवड कशी होणार आहे, तर यासाठी तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजे ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. TCS किंवा IBPS कंपनी परीक्षा घेईल. यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न व 50 गुण असणार आहेत. बौद्धिक चाचणी देखील 25 प्रश्न 50 म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. 100 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीची निगडीत प्रश्न असणार आहेत. याचं सेंटर परीक्षेचं कुठं असणार आहे त्याची माहिती पुढे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. याची मुलाखत देखील तुमची होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी जर पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला लिपिक पदासाठी एकूण 4 प्रश्नपत्रिका आहेत 2019 पासून 2025 पर्यंतच्या. शिपाई पदासाठी देखील 2018 पासून 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. लिपिकसाठी 22 आणि शिपाई पदासाठी 21. त्यासोबत बघू शकता याच्यामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे. सध्याची जी तुमची पदभरती होते आहे लिपिक आणि शिपाई पदासाठी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल यासाठी, तर यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्यासोबत ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचसोबत तुम्हाला इतरही त्यांची पुस्तकं पाहायला भेटतील. येणारी तलाठी पदभरती असेल त्यासाठी त्यांचा 62 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आहे. यामध्ये 6,200 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तलाठी, ग्राम महसूल अधिकारी पदासाठी हे पुस्तक देखील त्यांचं उपयुक्त आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. तर बघा, आता महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक आलेलं आहे. 28 जानेवारी 2026 पर्यंत पासून ते 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. यासाठी फीज या ठिकाणी 1,000 रुपये ते 900 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आता पहा, या पदासाठी तुमची परीक्षा जी असणार आहे ती कुठं होईल या ठिकाणी त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेले पाहू शकता. कामगार या संवर्गातील सरळ सेवेने भरारीच्या रिक्त पदाकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहराच्या 6 प्रशासकीय विभागात उदाहरणार्थ कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती मध्यवर्ती शहरांमध्ये
घेण्यात येईल. तर हे तुम्हाला परीक्षा सेंटर्स असू शकतील. फॉर्म भरताना याचे तुम्हाला निवडीचा ऑप्शन देखील दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात मुंबई महानगरपालिकेची कामगार विभागाअंतर्गतची प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल किंवा लिंक ऑनलाईन अप्लाय करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.